नीट येतो, नीट कॅमेऱ्यात नीट रेकॉर्ड होतो. ठीक आहे. हा महाराज, नागपूर दौऱ्यावर आहात तुम्ही, काय सांगा, काय विशेष नियोजन आहे विदर्भातल्या दौऱ्याचं? नाही, आमचे सहकारी गडचिरोलीचे खासदार त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी इथं आलो आहे. सर इकडे बघून बोला. गोंदियामध्ये आहे आणि आज दुपारी तिथं जाणार आहे. प्रामुख्याने तोच कार्यक्रम आहे. प्रशांत कोरटकर यांच्या वक्तव्याला घेऊन राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे. आज साधारणतः 1 आठवडा होत आला या घटनेला घेऊन. नागपूरमधनं ते व्यक्ती आहे आणि तिथनंच फोन केला. काय मागणी आहे? 1 आठवड्यानंतर पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे, आरोपी भेटत नाही. त्यांना आतापर्यंत अरेस्ट करायला पाहिलं होतं, पण झालेलं आहे फक्त अरेस्ट. मग आज ऐकण्यात आलं की ते दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत, असं तिथं बातमी आहे. तिथं खरं काय खोटं काय आपल्याला माहीत नाही. निश्चितच त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. त्यांना जामीन मिळालेला आहे कोर्टामधून, त्यांना जामीन मिळालेला आहे 11 तारखेपर्यंत, अंतरिम जामीन आहे मिळालेलं आहे. मिळालं असेल तरी पण त्या तारखेनंतर मग बघावं लागेल. 6 तारखेपर्यंत त्यांना टाइम दिला आहे कोल्हापूरमध्ये. 6 तारखेला मला वाटतं मुख्यमंत्री तिथं येणार आहेत कोल्हापुरात. तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करा म्हणून त्यांना सांगितलंय. काही मराठा संघटना सोडल्या तर इतर राजकीय पक्ष असेल की इतर संस्था या घटनेचा निषेध नोंदवताना दिसत नाही. तुम्ही कशा प्रकारे बघता याकडे? निषेध नोंदून सगळे कंटाळले असतील कदाचित. निषेध सगळ्यांचा केलेलाच आहे, कारण असं वक्तव्य करणं बरोबरच नाही आहे. पण इतर राजकीय पक्ष असेल हे रस्त्यावर उतरलेले दिसले नाही, जे निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मतं मागतात. नाही, सगळे राजकीय पक्ष म्हणजे कुठले पक्ष विचारतात तुम्ही? काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल किंवा कोल्हापूरला तर सगळ्यांनी निषेध व्यक्त केलेलाच आहे, सगळ्यांनी जवळजवळ. पण जी आक्रमकता तीव्रता दिसायला पाहिजे त्यांच्या निषेधामध्ये, म्हणजे कोल्हापूर सोडून मी उर्वरित राज्याबद्दल बोलतो, ती दिसत नाही. आहे सुप्त आहे जरा, परंतु कोणाला ते आवडलेलं नाही हे बरोबरच आहे. आणि त्याची रिॲक्शन हळूहळू होतेच आहे. त्यांनी माफी मागायला पाहिजे का? अजून माफी नाही मागितली, तुम्हाला काय वाटतं? प्रशांत कोरटकरनी माफी मागायला पाहिजे? ॲक्च्युली त्यांनी काय म्हटलं खरं म्हणजे ते कुठं पेपरला वगैरे काही आलेलं नाही. आणि पण पेपर रिपोर्टवरनं आपल्याला लक्षात येतं आहे की त्यांनी जे काय वक्तव्य केलं ते निषेधात आहेच आहे. आज तुम्ही अनिल देशमुखांची भेट घेणार आहे काय? हां, ते काल भेटले होते आम्हाला प्लेनमध्ये आणि त्यांनी बोलवलंय, जाणार आहे त्याच्याकडे. विशेष पॉलिटिकल काही कारण नाही, सहज भेट होणार आहे? सहज भेट आहे? सहज भेट असते. वारंवार सगळीकडेच पॉलिटिकल काहीतरी असते असं काही नाही. वारंवार कुणाकडनं प्रसिद्धीसाठी असेल किंवा छोट्या छोट्या कारणासाठी महाराजांचा अपमान केला जातो. यामुळे कुठेतरी या संदर्भात राज्य सरकारचीच काहीतरी गाईडलाईन्स यायला पाहिजे का, असं वाटतं का की राज्य सरकारने या संदर्भात घेऊन आपलं काही धोरण ठरवावं? राज्य सरकार म्हणते आम्ही ॲक्शन घेणार, पण ते लवकर घेत नाहीत किंवा घेत नाहीत अशी परिस्थिती आहे. पण ते वक्तव्य जे येतात वारंवार वेगवेगळ्या लोकांचे, असं की असे पुढे यायला नको, यासाठी तुम्हाला काही असं वाटतं? सोलापूरकरांचंही वक्तव्य आलं, पण त्यांची आता पुन्हा एका पुण्याच्या त्या समितीवर निवड झाली. ही कुठंतरी अपमान करणाऱ्या लोकांना स्थान मिळतंय.
आता त्यांचं त्यांनी ठरवलं पाहिजे कोणाला स्थान द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही. आतापर्यंत त्यांना कळायला पाहिजे होतं. काल प्रशांत कोंडकरांचा एक व्हिडिओ आलाय. त्यांनी संभाजी महाराजांना अभिवादन करतानाचा व्हिडिओ आहे आणि महाराष्ट्राची जगभरात ओळख छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यामुळे असा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. त्यांचं ते वक्तव्य त्यानंतर हा व्हिडिओ कसा पाहतो? ठीक आहे. ठीक आहे. आणखी काही तुम्हाला काही विषय घ्यायचा आहे? नाही, तुम्हाला काय विचारू शकता. आणि काही हा विषय आता जो तुम्ही घेतला हा सगळ्यांनाच माहीत आहे आणि सगळ्यांना म्हणजे कोणी त्याला त्याच्या बाजूने राहणं अशक्यच आहे आणि सगळ्यांनीच निषेध केलेलाच आहे जवळजवळ. मला वाटतं इथेही केलेला आहे असता. आज कोल्हापूरमध्ये या संदर्भात काही बैठक वगैरे पार पडणार आहे आणि काही वकिलांच्या संघटनामार्फत सुद्धा गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्न केले जाणार अशी माहिती आहे. गुन्हा तर शासनाने सुमोटो नोंदवला पाहिजे, स्वतः नोंदवलं पाहिजे. अनेक वेळा ते स्वतः नोंदवत ना. कालचीच घटना जर आपण पाहिली तर त्याचं मला वाटतं ते म्हणायला लागले तर शासनात आम्ही ॲक्शन घेणार आहे, पण ॲक्शन घेताना काही दिसत नाही. अनेक वेळा अनेक केसेस आता होत गेल्या तर त्याच्यावर प्रत्यक्षात त्यांनी ॲक्शन अजून काही फारशी घेतलेली दिसत नाही. आजपासून अधिवेशन सुरू होत आहे. काही अपेक्षा आहे तुमची की महापुरुषांचा अपमान करणाऱ्या विरोधात काही कठोर एखादा नवीन कायदा तिथं आता ते इश्यू निघेलच तिथं आणि जे अपमान करणारे आहेत ते त्यांना त्यांच्या पाठीमागे कोण राहतील असं वाटत नाही ऑफिशियली तरी. बरं, तुम्हाला असं वाटतं की नवीन कायदा यायला पाहिजे, धोरणात्मक असे प्रकार परत घडणार नाही? आहे ते कायदे पुष्कळ आहेत ना आणि नवीन कशाला पाहिजे आहे त्या कायद्यांमध्ये तुम्हाला ॲक्शन घेता येते. म्हणजे नवीन कायद्याची गरज नाही आहे त्याच्यात तुम्हाला घेता येते ना. त्यात काही उणिवा काही ते कायद्यात असतील ज्याच्यामुळे ॲक्शन घेता येत नाही तर नवीन कायदा. थँक्यू. काय काय नागपूर काय म्हणताय? नागपूर शांत आहे. शांत आहे ना हां, नागपूर शांत आहे. तुम्ही बघितलं असेल विकासाचा फरक तुम्हाला किती वर्षानंतर आला तुम्ही नागपूरला? 3-1 वर्ष जरी झाले असतील. थोडा चेंज दिसतोच ना. नाही का? सर कॅमेऱ्यात गेल्यावर बोलू. कॅमेऱ्यात गेल्यावर बरोबर. ठीक आहे.